हाय फ्रेंड्स, तो आज हम विज़िट करने जा रहे हैं नमो ग्रैंड सेंट्रल पार्क। तो ये जगह ठाणा स्टेशन से अराउंड 6 किलोमीटर डिस्टेंस पे है। आपको एक आधा घंटा का टाइम लग जाएगा यहाँ पहुँचने के लिए। यहाँ पहुँचने के लिए आप ऑटो ले सकते हैं और टीएमटी की बस सर्विस भी अवेलेबल है। तो आप ट्राई कीजिए यहाँ पे वीकडे में आने के लिए। वीकेंड में यहाँ पे काफ़ी रश रहता है। यहाँ अंदर जाने के लिए एंट्री टिकट भी है, तो वहाँ जाके देखते हैं कितनी एंट्री फ़ीस है। हमने जो दिख रहा है वो मेन एंट्री गेट है और 4 व्हीलर और 2 व्हीलर का पार्किंग आगे जाके लेफ़्ट साइड में है। तो पार्किंग की काफ़ी अच्छी जगह है वहाँ पे। तो अभी हम पहले गाड़ी पार्क करते हैं, फिर टिकट काउंटर आएंगे। तो इस वक्त मैं पार्किंग में खड़ा हूँ और 4 व्हीलर के पार्किंग की चार्जेस है 30 रुपीज़। तो पार्किंग की जगह यहाँ तो इतनी दिख रही है, तो मुझे पता नहीं बेसमेंट में है या ऊपर है, लेकिन ये फ्लोर पे तो इतनी जगह है। दो एडल्ट टिकट तो यहाँ अडल्ट के लिए टिकट है 20 रुपीज़ और अगर आपके पास कैमरा है, इवन गोप्रो है, तो उसके लिए अलग से चार्जेस है। तो 150 मुझे पे करने पड़े मेरे गोप्रो के लिए। आता इथून एंट्री केलेली आणि जायचं या बाजूला। अलाउड नहीं है। जिनके बच्चे 6 साल से कम उम्र के हैं वो उनको प्ले जोन में। तो यहाँ बाबू ट्री हाऊसमध्ये 6 वर्षापेक्षा खालील मुलांना, 12 वर्षापेक्षा मोठ्या मुलांना प्रवेश नाही आहे। जरा पुढे आल्यावर लहान मुलांसाठी प्ले झोन आहे। प्ले एरियामध्ये असे लहान मुलांना खेळण्यासाठी बरेच ठेवलेले आहेत। असे टनेलसारखं पण बनवले लहान मुलं आत जाण्यासाठी। या बाजूला टॉयज आहेत।
तर इथे असे सायन्स पण आहेत की एज ग्रुप कोणते कोणते आहेत. आता हा आहे एज ग्रुप 4 to 12साठी. लहान मुलांसाठी वॉटर स्पोर्ट्स पण आहे. घरासावरती खूप झोपाळे लावलेत आणि बऱ्याच टाईपचे पण झोपाळे आहेत. थोडे एक्सरसाइजचे पण इथे इक्विपमेंट्स आहेत. तर या बाजूला फिटनेस सेंटर, इथे आहे इक्विपमेंट्स लावलेले आहेत. हे लहान मुलांना क्लाइम्बिंगसाठी बनवलेले. घसरगुंड्या या बाजूला भरपूर लावलेल्या आहेत. या बाजूला 3 आहेत, अजून 4 ऑपोजिट साईडला आहेत. असा हा मोठा प्ले एरिया आहे. तर लेफ्ट साईडला घसरगुंडी आहे, तिकडे लेफ्ट साईडला फिटनेस सेंटर आहे. एकदम समोर तर आता जाऊया लेककडे. प्ले झोन झालं, स्पोर्ट्स बघायचं आहे, थीम गार्डन बघायचं आहे. सध्या आहे लेककडे. तर इथे छानसा तळा बनवलाय. आर्टिफिशियल धबधबा बनवलाय.
तर लेकच्या एंडला देखील लहान मुलांची खेळणी लावली. जागोजागी असे डस्टबिन पण ठेवले, सो कचरा यातच टाका. इकडे वॉशरूम सुद्धा आहेत जस्ट लेकच्या बॅक साईडला. थीम पार्क मध्ये असं आहे. इकडे फन गार्डन बनवले, डिफरंट टाइपचे फन्स लावलेले. थीम गार्डन मध्ये हे असं बनवलंय. काहीच जपान सारखं स्टाईल.
इथे हा चेस गेम सुद्धा आहे. तर आज वीकडे आहे आणि गर्दी बघा किती आहे. सो बेटर आहे की वीकेंडला तर येऊच नाही इकडे. वीकडेमध्ये पण जरा लवकर आला तर जरा कमी गर्दी भेटेल किंवा तर आता ह्यावेळेस तर खूपच गर्दी झाली. आता आपण चाललो जरा स्पोर्ट्स साईडला बघूया काय काय. स्पोर्ट्समध्ये तर आहेत बरेच ग्राउंड पण थिंक सध्या बंद आहेत. ओके, तर स्पोर्ट्स साईडचा बरंचसं अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून. सो इकडे येताना प्लास्टिकच्या बॉटल्स अलाउड नाही आहेत, तर तुम्हाला स्टीलची किंवा कॉपरची बॉटल आणावं लागेल. सो प्लास्टिकची बॉटल आज सोडणार नाहीत. आम्ही लकीली आज स्टीलची बॉटल आणलेली. आमच्याकडे एक बॉटल होती, पण आतमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आणि वॉशरूम्स पण बऱ्याच ठिकाणी आहेत. प्लस मध्ये डस्टबिन पण ठेवलेले आहेत. सो याचा काही इश्यू नाही. हो, इथे येण्यासाठी स्टेशनवरून ऑटो पकडू शकता. ठाणा स्टेशनवरून अराऊंड 100 रुपीज होतील. पार्किंगची सोय आहे. ह्या बाजूला पार्किंग आहे. सो काउंटरच्या पासून राईट साईडला गेल्यावर पार्किंग दिसेल तुम्हाला. आणि पार्किंगचे चार्जेस आहेत 40 रुपीज आहे 4 व्हीलरसाठी. 2 व्हीलरचे तर मला आयडिया नाही किती आहे. आणि बरीच पार्किंग आहे. 2 मजले आहेत पार्किंगची. सो पार्किंगचा काही इश्यू नाही. बाकी तर ग्रीनरी खूप आहे. खेळायला पण आहे लहान मुलांसाठी. तर ते पाण्याचे ते यायचे तर एक एक्स्ट्रा कपडे घेऊन यायला पाहिजेत लहान मुलांसाठी. तर आता हा व्लॉग इथेच एंड करतो. मी आलो आहे बाहेर ऑलमोस्ट गेटपर्यंत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. प्लास्टिक बॉटल्स अलाउड नाहीत. तर तुम्ही सायकल घेऊन आले तर ते सायकल स्टँड पण बनवलं आहे. घेऊन लॉक करू शकता सायकलला. पार्कचे टाईम सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 1 ते रात्री 9 पर्यंत आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.